Hello everyone. Today we will explore the topic from the Indian polity is judicial system, in which we will be deal the Supreme Court. So our today's topic is the Supreme Court of India. So my dear students, unlike American Constitution, the Indian Constitution has established an integrated judicial system in which the Supreme Court is at the top and High Court is below it. Under the High Court, there is a hierarchy of subordinate courts, that is, the district courts and other lower courts. And specifically, we adopted this single judiciary system from the Government of India Act of 1935. We adopted, it is very important part for the prelims perspective, the single judiciary system we adopted from the Government of India Act of 1935. It will be asked in the prelims examination. So focus on this fact, that is, our judicial system is integrated, that is single module. In the other hand, if we look into the USA, the federal laws are designed, or the federal laws are enforced by the federal judiciary system, and the state laws are enforced by the state judiciary system. That is, USA has the dual model. USA has the dual model. So apart from the dual judiciary system and the integrated judicial system, we will explore the topic of Supreme Court. तर आता या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर इंडियन पॉलिटी मध्ये जी न्याय व्यवस्था आहे, जी ज्युडिशियरी सिस्टीम आहे, त्या ज्युडिशियरी सिस्टीम मधला सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे सुप्रीम कोर्ट आज आपल्याला पाहायचा आहे. इंडियन पॉलिटी मधून दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम मध्ये जवळपास 12 ते 15 क्वेश्चन असतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण सुप्रीम कोर्ट या दृष्टिकोनाने पाहणार आहोत. तर आता सांगितल्याप्रमाणे भारतीय न्याय व्यवस्था ही एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर ती एकाच रेषेमध्ये आहे. म्हणजे काय, तर सर्वात वरती आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टच्या नंतर कोण आहे, हाय कोर्ट आहे. हाय कोर्टच्या नंतर कोण येणार आहे आपल्याकडे, तर सब ऑर्डिनेट कोर्ट्स येणार आहेत. आणि सब ऑर्डिनेट कोर्टच्या खाली काय येतं, तर स्पेशल कोर्ट येतात. काय येतात, स्पेशल कोर्ट्स. मग हे स्पेशल कोर्ट्स कशाला डील करतात, तर तुम्ही ऐकलं असेल NIA चं एक कोर्ट आहे, कन्झ्युमर कोर्ट आहे, फॅमिली कोर्ट आहे. ते सर्व कोर्ट या स्पेशल कोर्ट मध्ये इंट्रोड्यूस होतात. तर आजच्या या पूर्ण टॉपिक मधनं आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी शिकायच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर ते कुठले टॉपिक असणार आहेत, तर आपण आता जे इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं की भारतीय न्याय व्यवस्था ही कशी आहे, एक इंटिग्रेटेड अप्रोच नुसार तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे एकच मॉड्यूल आहे, ते मॉड्यूल आपण एका हायरार्की नुसार फॉलो करतो. पण याच्या उलट जर आपण अमेरिकेमध्ये पाहिलं, तर अमेरिकेमध्ये कसं आहे की फेडरल स्टेटसाठी वेगळे लॉ असतील, ते लॉ स्टेट तयार करेल. फेडरल लॉ असतील त्यासाठी फेडरल तयार करेल. म्हणजे स्टेटसाठी आणि सेंटरसाठी त्या ठिकाणी वेगवेगळे लॉ तयार केले जातात. तिथं एकच ज्युडिशियल सिस्टीम नाहीये. त्या उलट भारतामध्ये जी न्याय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे की सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स हे जरी कोर्ट असतील तरी सेंटरसाठी आणि स्टेटसाठी, राज्यासाठी आणि केंद्रासाठी एकच न्याय व्यवस्था, दॅट इज इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आपल्याकडे आहे. आणि त्या अनुषंगानं ही जी न्याय व्यवस्था आहे किंवा हे जे आपण सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आपण जी अडॉप्ट केलेली आहे, तर ती कुठून केलेली आहे,
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1935. हे प्रिलिमच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्वाचं आहे, मग ते प्रिलिम UPSC ची असेल किंवा MPSC ची असेल. तर सर्वांनी हा मुद्दा, हा पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टच्या महत्वपूर्ण पॉइंटकडे जाणार आहोत, ते म्हणजे त्याचं कंपोजिशन आणि त्याची अपॉइंटमेंट. इट इज कंपोजिशन अँड अपॉइंटमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट जजेस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. So we will start with the main topic is composition of judge of Supreme Court. So dear student, the composition, the sanction strength, the today's now till date the sanction strength of the judges of Supreme Court is 34, including Chief Justice of India. मी काय सांगतोय की सध्या भारतामध्ये सँक्शन स्ट्रेंथ किती आहे? 34 आहे. ते 34 इन्क्लुडिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. म्हणजे काय, हे जे 34 जजेस आहेत यांच्यापैकी एक कोण असणार आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि रिमेनिंग 33 हे जे असणार आहेत ते सुप्रीम कोर्टचे आपले जजेस असणार आहेत. हे नॉर्मल कंपोजिशन आहे की त्याच्यामध्ये 34 सँक्शन स्ट्रेंथ आजच्या कंडिशन मध्ये इंडियामध्ये आहे. त्यानंतर हे जे 34 जजेस आहेत इन्क्लुडिंग द चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने केली जाते? हे अपॉइंटमेंट काय आहे? प्रिलिम्स मध्ये आपण क्वेश्चन याच्या अगोदर पण एक्झाम मध्ये आलेले आहेत. मी ते पुढे सांगेल तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे तो. तर याची जी अपॉइंटमेंट आहे, तर जनरली तुम्हाला माहितीच आहे की जे आपली अपॉइंटमेंट आहे, अपॉइंटमेंट, तर पहिला पॉइंट आपला नोट्स मधील की सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत, जे आता मी सांगितल्याप्रमाणे 34, त्यांची अपॉइंटमेंट बाय प्रेसिडेंट द्वारे केली जाते. प्रेसिडेंट यांना अपॉइंट करतात. त्यानंतर जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाची अपॉइंटमेंट देखील प्रेसिडेंट द्वारे केली जाते. परंतु हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, द चीफ जस्टिस ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आफ्टर द कंसल्टेशन विथ द जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट ॲज ही डीम टू नेसेसरी. बघा, 34 जे जज आहेत त्यांच्यापैकी सर्व जजेसची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटच करणार आहेत, पण चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक करत असताना, अपॉइंटमेंट करत असताना प्रेसिडेंट जे राहिलेले सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे जज आहेत त्यांच्या सोबत सल्लामसलत म्हणजे कन्सल्ट करूनच ते काय करणार आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक या ठिकाणी करणार आहेत. त्याचबरोबर रिमेनिंग जे 33 जजेस आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोडून, या रिमेनिंग 33 जजेसची अपॉइंटमेंट देखील प्रेसिडेंट द्वारे केली जाते विथ द कन्सल्टेशन SGI अँड द रिमेनिंग जज ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जज बरोबर कन्सल्टेशन करूनच या राहिलेल्या 33 जजेसची नेमणूक या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट महत्वाचा आहे की हे अपॉइंटमेंट करत असताना याच्यामध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबतचा मी जो शब्द वारंवार वापरतोय, कन्सल्टेशन, सल्ला मसलत करणे, तर याचा मिनिंग काय आहे? म्हणजे कन्सल्टेशन काय आहे? तर चीफ जस्टिस इंडिया बरोबर जे कन्सल्टेशन आपण करणार आहोत ते प्रेसिडेंटसाठी ऑब्लिगेटरी असणार आहे, म्हणजे ते महत्वपूर्ण असणार आहे, अनिवार्य असणार आहे. मग हे अनिवार्य का असणार आहे ह्याचा जो टॉपिक आहे तो आपला नेक्स्ट टॉपिक आहे. तर पूर्वी आपण हे सगळे टॉपिक परत एकदा बघूया. इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंडियन ज्युडिशियल सिस्टीम ही कशी सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे. ती अमेरिकेसारखी नाही आहे. त्याच्या कंपोजिशन मध्ये किती जज येतात? 34 जज येतात. त्याच्यापैकी एक कोण आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि रिमेनिंग 33 जजेस हे दुसरे जजेस आहेत. त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं?
तर त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट, त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक देखील प्रेसिडेंट ऑफ इंडिया विथ द कन्सल्टेशन ऑफ सुप्रीम कोर्ट जज अँड हाय कोर्ट जज. त्यानंतर रिमेनिंग 33 जजेसची नेमणूक देखील कोण करतं? चीफ जस्टिस ऑफ इंडिया with the consultation of Supreme Court and High Court judges. And the main important topic is the consultation is obligatory to the President of India. मग consultation काय आहे तो आपण टॉपिक पाहणार आहोत. तर या नंतरचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो टॉपिक आहे तो म्हणजे अपॉइंटमेंट करत असताना, या सर्व जजेसची अपॉइंटमेंट करत असताना ऑनरेबल प्रेसिडेंट यांना जे कन्सल्टेशन करावं लागत आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बरोबर, ते त्यांच्यावरती ऑब्लिगेटरी कशा पद्धतीने झालं? अगोदर ते ऑब्लिगेटरी होतच का? ते अनिवार्य होतच का? मस्ट होतच का? तर याचा सिनारिओ आपण जरा थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये बघणार आहोत रिगार्डिंग द अपॉइंटमेंट ऑफ द जजेस. अँड द टर्म इज रेफर्स टू consultation. Why it is important the consultation is? Okay, in the past era, in the year of 1982 या वर्षामध्ये फर्स्ट जजेस केस आली होती. फर्स्ट जज केस, आणि यांच्यामध्ये काय सांगितलं होतं की ते कन्सल्टेशन जो शब्द आहे, आपण जनरली कन्सल्टेशन म्हणजे काय की एकमेकांचा सल्ला घेणं आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढणं. मग याच्यामध्ये जे कन्सल्टेशन होत होतं कुणाबरोबर? चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट यांच्यासोबत. तर या केस मधून काय सांगण्यात आलं की हे कन्सल्टेशन प्रेसिडेंट वरती अनिवार्य नसेल, फक्त कन्सल्टेशन झालं रिगार्डिंग द अपॉइंटमेंट ऑफ द जजेस अँड दॅट्स इट. परत दुसरी केस झाली, ती केस आली 1993 ला. 1993 मध्ये काय झालं की जे अनिवार्य ऑब्लिगेशन्स किंवा अनिवार्य कन्सल्टेशन आहे ते पूर्वीच्या केसमध्ये त्याचं ग्राह्य धरलं नाही. पण सेकंड केस मध्ये काय झालं तर याच्यासोबत चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत ह्या दुसऱ्या केसमध्ये सेकंड जजेस केस 1993 मध्ये हे रिगार्डिंग कन्सल्टेशन संदर्भात सांगतोय मी तुम्हाला. तर 1993 च्या केसमध्ये काय झालं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत आणखीन 4 जजेस 1, 2, 3 and 4. ओके, सेकंड जजेस विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यासोबत 1+1 म्हणजे 2 जजेस आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यासोबत कन्सल्टेशन करूनच प्रेसिडेंट यांना ती अपॉइंटमेंट करता येत होती. म्हणजे याच्यावरती परत ते काय झालं ऑब्लिगेटरी झालं. इथं ऑब्लिगेटरी नव्हतं त्यांचं कन्सल्टेशन, म्हणजे बाइंडिंग नव्हतं. परत तिसरी केस झाली 1998 ला. याच्यामध्ये देखील ते कन्सल्टेशन बंधनकारक करण्यात आलं, ऑब्लिगेटरी करण्यात आलं, आणि त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत 4 वेगवेगळ्या जजेस बरोबर यांचं कन्सल्टेशन होत असे. आणि कन्सल्टेशन करूनच जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 4 जजेस यांचं कन्सल्टेशन करूनच प्रेसिडेंट पुढची अपॉइंटमेंट करत होते. म्हणजे प्रत्येक वेळेला हा जो मी वर्ड वापरतोय कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया, कन्सल्टेशन विथ सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट जजेस, हे ऑब्लिगेटरी का झालं तर याची पार्श्वभूमी 1982च्या या केस पासून ते या केस पर्यंत कंटिन्यू हे चालू आहे. आत्ताच्या सिनारिओ मध्ये देखील एक 2015 मध्ये एक केस आली होती. रिसेंट केस आहे. तुम्ही आताच्या ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जरी पाहिलात इंडियन एक्सप्रेस, द हिंदू मध्ये, तर दरवेळेला अपॉइंटमेंट ऑफ द जजेस ह्याच्यावरती पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट आहे, नेपोटिझम आहे, अशा काहीतरी चॅलेंजेस आहेत, इश्यूज आहेत, असं नेहमी वर्तमानपत्रामध्ये आलेलं असतं, न्यूजपेपरमध्ये आलं असतं. पण ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये प्रेसिडेंट सोबत असणारं, चीफ जस्टिस इंडिया सोबत असणारं जे कन्सल्टेशन आहे ते ऑब्लिगेटरी का आहे तर या त्या केसमधून त्याची पार्श्वभूमी तुम्हाला दिसून येईल. ओके, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ही जी प्रोसेस आहे, आता जी मी सर्व प्रोसेस तुम्हाला सांगतोय, कुठली प्रोसेस? अपॉइंटमेंट ऑफ द जजेस. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे अपॉइंटमेंट ऑफ द जजेस. त्या अपॉइंटमेंट ऑफ द जजेस ही जी प्रोसेस आहे
त्याला सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशियल सिस्टीम मध्ये काय म्हणतात तर त्याला कोलेजियम म्हणतात. कोलेजियम ही जी कोलेजियम सिस्टीम आहे म्हणजेच जजेसची नेमणूक कशी करायला पाहिजे, अपॉइंटमेंट ऑफ द जजेस कसे करायला पाहिजे, ही जी कोलेजियम सिस्टीम आहे ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही नाहीये. मग हे कुठून आलेली आहे ही कॉलेजियम सिस्टीम, तर ती स्वतः ज्युडिशियल सिस्टीमने इन्व्हेंट केलेली आहे. The collegium system has not prescribed by the Indian Constitution, but the judicial system invented it itself. स्वतः ज्युडिशियल सिस्टीमनं ही सिस्टीम निर्माण केलेली आहे. तर या अपॉइंटमेंटच्या प्रोसिजरला कोलेजियम सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. तर हा देखील पॉइंट महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे बघा, इंट्रोडक्शनचा पॉईंट आपण पाहिलाय, कंपोजिशन पण पाहिलंय, अपॉइंटमेंट म्हणजेच कोलेजियम सिस्टीम. त्यानंतर आपण कॉन्ट्रोवर्सी सांगितलेली आहे की कन्सल्टेशनच्या वरती जी कॉन्ट्रोवर्सी आहे ही कन्सल्टेशन प्रेसिडेंट ऑनरेबल प्रेसिडेंट यांनी सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्ट यांच्यावर कन्सल्टेशन करणं अनिवार्य आहेच का, तर त्याची मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे. 1982, 93, 98 and 2050 करंटली इश्यू रिगार्डिंग द कन्सल्टेशन. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला रिगार्डिंग द प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह, द क्वालिफिकेशन, ओथ्स and affirmation and salaries. The qualifications of the judge of Supreme Court. The most important qualification is he or she should be the citizen of India. तो भारताचा नागरिक असला पाहिजे. सिटीजन ऑफ इंडिया, तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं क्वालिफिकेशन काय आहे, सुप्रीम कोर्टचा जर जज आपल्याला व्हायचं असेल तर 5 वर्ष जज म्हणून हायकोर्ट मध्ये काम केल्याचा अनुभव आपल्याकडे असला पाहिजे. त्यानंतर ऍडव्होकेट म्हणून 10 वर्ष हायकोर्ट मध्ये काम केल्याचा आपल्याकडे अनुभव असला पाहिजे. पहिलं क्वालिफिकेशन काय आहे, ही शुड बी द सिटीजन ऑफ इंडिया. नंतर काय आहे, हायकोर्ट मध्ये 5 वर्षासाठी जज म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर हायकोर्ट मध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, काय म्हणून, ऍडव्होकेट म्हणून. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी याला स्टार करतो या 4थ्या पॉइंटला, ही शुड बी, जर आपल्याला सुप्रीम कोर्टचा जज व्हायचं असेल तर ही शुड बी डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट. तो एक प्रख्यात कायदेपंडित असावा. प्रख्यात डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट म्हणजे काय की त्याला कायद्याचं, लॉचं जास्त चांगलं नॉलेज असलं पाहिजे. पण हे कुणाला वाटलं पाहिजे, इन द ओपिनियन ऑफ प्रेसिडेंटला वाटलं पाहिजे की तो किंवा ती कायदे पंडित आहे. आणि जर का त्यांना वाटलं असेल कायदे पंडित आहे तर यापैकी 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 पैकी कुठलीही एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ही शुड बी द जज ऑफ सुप्रीम कोर्ट. त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं असेल की माझ्याकडं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स नाहीये, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स नाहीये, फक्त मी सिटीजन ऑफ इंडिया आहे, तर मी होऊ शकतो का किंवा तुम्ही होऊ शकता का, तर ऑब्विसली होऊ शकता. बट इन द ओपिनियन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही शुड बी द डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट. तो कायदे पंडित असावा. कुणाच्या मते, राष्ट्रपतींच्या मते. तर त्यांचं हे क्वालिफिकेशन आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट काय, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी मिनिमम एज किती असावं हे प्रिस्क्राईब केलेलं नाहीये. कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राईब द मिनिमम एज फॉर द जज ऑफ सुप्रीम कोर्ट. किती कमीत कमी वय असावं हे देखील आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजसाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिस्क्राईब केलेलं नाहीये.
तर हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. ही शुड बी द सिटीजन ऑफ इंडिया. हायकोर्टमध्ये जज म्हणून 5 वर्ष काम केलं असावं. हायकोर्टमध्ये 10 वर्ष ऍडव्होकेट म्हणून काम केलेलं असावं. तो एक डिस्टिंग्विश ज्युरिस्ट म्हणजे कायदे पंडित असावा. कुणाच्या मते? राष्ट्रपतींच्या मते. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही असं सांगितलेलं नाहीये की सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी मिनिमम एजचं क्वालिफिकेशन किती असावं. तर ह्या क्वालिफिकेशन आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वालिफिकेशन नंतर महत्वाचा पॉईंट आहे आपला ओथ्स अँड अफर्मेशन. ओथ अँड अफर्मेशन कोण देत असेल सुप्रीम कोर्टच्या जजांना? तर ते प्रेसिडेंट देतात. त्यानंतर त्यांची सॅलरी कोण ठरवलं जातं? तर सॅलरी प्रेसिडेंट ठरवत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ओथ अँड अफर्मेशन हे बाय प्रेसिडेंट ठरवलं जातं, पण सॅलरी आणि त्यांचे जे अलाउन्सेस आहेत ते कोण डिटरमाइन करतं? ते पार्लमेंट डिटरमाइन करतं. हे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पॉईंट आहे. इथं प्रेसिडेंट नाहीये तर इथं पार्लमेंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला टेन्युअर अँड रिन्युअल. टेन्युअर अँड रिन्युअल आर सेपरेट पॉइंट्स. टेन्युअर ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि रिन्युअल ही कन्सेप्ट वेगळी आहे. हा देखील पॉईंट आपल्याला महत्वाचा असणार आहे. टेन्युअर काय आहे याच्यामध्ये ते आपण बघूया. ज्या पद्धतीनं मिनिमम क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे जज ऑफ सुप्रीम कोर्टसाठी, हे जसं ज्या पद्धतीनं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं नाहीये, त्याच पद्धतीनं की जो टेन्युअर आहे सुप्रीम कोर्टचा, त्याचा जो टेन्युअर आहे तो देखील कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिस्क्राईब केलेला नाहीये. पण ह्या टेन्युअर मध्ये 3 प्रोव्हिजन्स इन्क्लूड आहेत आणि त्या 3 प्रोव्हिजन्स प्रिलिमच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहेत. तर त्यातली पहिली प्रोव्हिजन आहे की पुन्हा सांगतोय, सुप्रीम कोर्टच्या जजचं जे टेन्युअर आहे ते टेन्युअर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिस्क्राईब केलेलं नाहीये, पण त्याच्यामध्ये 3 प्रोव्हिजन्स आहेत. त्या 3 प्रोव्हिजन्स इम्पॉर्टंट आहेत. कुठली पहिली प्रोव्हिजन आहे? तर टेन्युअर म्हणजे किती वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात थोडक्यात. तर त्यामधली पहिली प्रोव्हिजन आहे ही होल्ड हिज ऑफिस until he attained the age of 65 years. Means 65 वर्ष वय 65 इयर्स पर्यंत ती व्यक्ती त्या पदावरती राहू शकते. त्यानंतर काय? ही कॅन रिझाइन टू प्रेसिडेंट. ते राष्ट्रपतीला आपला रिझाइन देखील करू शकतात. तिसरा पॉइंट, ही कॅन बी रिम्यूव्ड. ते पदावरनं काढले जाऊ शकतात, पण कोणाद्वारे? बाय प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ पार्लमेंट. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपलं ते येणार आहे रिमूव्हल प्रोसेस मध्ये. तर बघा, टेन्युअर हे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, पण 3 प्रोव्हिजन्स कुठले आहेत? he or she hold his office until he attained the age of 65 years. 65 वर्ष वयापर्यंत ते पदावरती राहू शकतात. बट ते वयाच्या अगोदर त्यांना जर ते काम सोडायचं असेल, रिझाईन करायचं असेल, तर ते त्यांचे रिझाईन कोणाला देऊ शकतात? प्रेसिडेंटला देऊ शकतात. ही कॅन बी रिम्यूव्ड बाय प्रेसिडेंटद्वारे ते पदावरून काढले जाऊ शकतात. परंतु प्रेसिडेंटला कोण रिकमेंडेशन केलं पाहिजे? तर पार्लमेंटनं केलं पाहिजे. लोकसभेनं नाही, राज्यसभेनं नाही, पार्लमेंटनं केलं पाहिजे. हे त्यांची टेन्युअर प्रोसेस आहे. मग टेन्युअर हे असेल तर मग जर मी सांगितल्याप्रमाणे ही कॅन बी रिम्यूव्ड बाय प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ पार्लमेंट. पार्लमेंट नुसार जर त्यांना पदावरून काढायचं असेल म्हणजे रिम्युव्हल प्रोसेस ऑफ द प्रेसिडेंट ती कशी असली पाहिजे? तर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर ऑफ लोकसभा, ओके, हे जे सर्व पॉइंट आहेत ह्याच्यामध्ये एक सेंटेन्स वारंवार आपल्या अभ्यासामध्ये येतं, ही होल्ड हिज ऑफिस ऑफ प्रॉफिट टिल द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. जे प्रेसिडेंटची मर्जी असेपर्यंत ती व्यक्ती त्या पदावरती राहू शकते. परंतु प्रिलिमच्या दृष्टिकोनानं हा जो रिन्युअल पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत ते जज प्रेसिडेंटचं प्लेजर असेपर्यंतच पदावरती राहतील असं नाहीये. म्हणजेच सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत त्यांना जर पदावरनं रिम्यूव्ह करायचं असेल म्हणजे त्यांची रिमूव्हल प्रोसेस
ही सोपी नाही आहे. तर कशी असली पाहिजे, तर पार्लमेंटमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटीने एक रेझोल्युशन पास केलं पाहिजे आणि ते रेझोल्युशन हे त्या जजच्या मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटीच्या अनुषंगाने त्यामध्ये असलं पाहिजे. तर आणि तरच सुप्रीम कोर्टच्या जजला प्रेसिडेंट पदावरनं काढू शकतात ऑन द रिकमेंडेशन ऑफ पार्लमेंट. आणि ही जी प्रोसेस आहे ती सोपी नाहीये, ती किचकट आहे. त्यामुळं आतापर्यंत ही जी इम्पिचमेंट प्रोसिजर आहे, आतापर्यंत इंडियन हिस्ट्रीमध्ये एकाही जज या ठिकाणी रिन्युअल प्रोसेसमध्ये म्हणजेच इम्पिचमेंट मध्ये झालेला नाहीये. पण सन 1991 to 1993 मध्ये व्ही रामास्वामी जस्टिस व्ही रामास्वामी म्हणून एक जस्टिस होते. तर त्यांच्या वेळेला ही रिन्युअल प्रोसेस काँग्रेस गव्हर्नमेंटच्या दरम्यान आणली होती. पण लोकसभेमध्ये हे रेझोल्युशन पास झालं नाही आणि कुठलाही जज किंवा कोणतेही जज आतापर्यंत इम्पीच झालेले नाहीयेत. त्यामुळे रिन्युअल प्रोसेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे की प्रेसिडेंटची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात का, तर तसं नाहीये. प्रेसिडेंट देखील त्यांना काढू शकत नाहीयेत. पार्लमेंटने रिकमेंडेशन केली तरच ते पदावरनं काढलं जाऊ शकतं. ओके, तर टिल द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट हा शब्द प्रिलिमिनरी दृष्टिकोनातनं लक्षात ठेवा. त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऍक्टिंग जजेस, ऍडहॉक जजेस अँड रिटायर जजेस. ही कन्सेप्ट काय आहे, तर ऍक्टिंग जजेस, ऍक्टिंग जजेस म्हणजे काय, तर हे जे ऍक्टिंग जजेस आहेत, ऍडहॉक जजेस आहेत, रिटायर जजेस आहेत, हे सर्व टेम्पररी बेसिसवरती, टेम्पररी काळासाठी त्या पदावरती ऍज अ जज म्हणून बोलले जातात. तर ऍक्टिंग जजेस आपण केव्हा बोलवतो किंवा केव्हा त्या ठिकाणी त्यांना कॉल केला जातो, तर ज्या वेळेला जे सिनियर मोस्ट जज आहेत त्यांची सीट वॅकंट आहे किंवा दे आर अनेबल टू परफॉर्म देअर ड्युटी किंवा ते हॉलिडेज मध्ये आहेत, रजेवरती आहे, तर त्यावेळेला हे ऍक्टिंग जजेस येऊन ते त्यांचं ऍज अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणून काम करतात आणि ते टेम्पररी बेसिसवरती असतात. त्यानंतरचा पॉइंट आहे जो ऍडहॉक जजेस. ऍडहॉक जजेस इज सिमिलर टू द टेम्पररी ऑल्सो. पण ऍडहॉक जजेस मध्ये काय आहे की ऍडहॉक जजेस ची जी अपॉइंटमेंट आहे ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाद्वारे केली जाते आणि बिफोर द अपॉइंटमेंट द चीफ जस्टिस ऑफ इंडिया कन्सल्ट विथ द रिस्पेक्टेड ज्युरिस्डिक्शन कोर्ट ऑफ देअर एरिया आणि विथ द प्रेसिडेंट. म्हणजे काय, ऍडहॉक जजेसची अपॉइंटमेंट करत असताना ज्या क्षेत्रामध्ये तो ऑलरेडी हायकोर्टमध्ये काम करत आहेत त्या हायकोर्टच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अगोदर चीफ जस्टिस ऑफ इंडिया कन्सल्ट करतात आणि सोबतच प्रेसिडेंट सोबत देखील कन्सल्ट करतात आणि मगच हायकोर्टचे जे जज आहेत ते इकडं ऍडहॉक जज म्हणून सुप्रीम कोर्टसाठी काम करतात. परंतु त्यांच्यामध्ये प्रायमरी कंडिशन काय आहे, जर कुठला हायकोर्टचा जज सुप्रीम कोर्टचा ऍडहॉक जज म्हणून काम करत असेल तर प्रायमरी त्यांच्यासाठी म्हणजे प्रायोरिटी त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टचं काम असेल, नाही की हायकोर्टचं. आणि या हायकोर्टचे जे जज ऍडहॉक जज म्हणून काम करणार आहेत ऍज अ सुप्रीम कोर्टचे जज, यांना सर्व प्रिव्हिलेजेस, सर्व अलाउन्सेस, सर्व पॉवर्स या सुप्रीम कोर्टच्या जजच्याच असतात, इरेस्पेक्टिव्ह ते टेम्पररी बेसिसवर असतील तरीही. आणि 3 नंबरचा जो पॉइंट आहे दॅट इज रिटायर जजेस. हे जे रिटायर जजेस आहेत, हे रिटायर जजेस पण आपण केव्हा बोलवतो, ज्या वेळेला अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि त्या पेंडिंग केसेस जर सॉल्व्ह करायचे असतील तर त्यावेळेला रिटायर जजेस यांना चीफ जस्टिस ऑफ इंडियाद्वारे रिक्वेस्ट केली जाते, त्यांची रिक्वेस्ट केली जाते, त्यांची परमिशन घेतली जाते, सोबतच प्रेसिडेंट यांची देखील परमिशन घेतली जाते. आणि फरक फक्त काय आहे की रिटायर जजेस जे आहेत ते या ठिकाणी ऍज अ जज ऑफ सुप्रीम कोर्टच परफॉर्म करणार आहेत, पण ऍज अ ऑफिशियली ते सुप्रीम कोर्टचे जज नाहीयेत.
ते टेम्पररी बेसिसवरतीच त्या ठिकाणी काम करणार आहेत. तर ऍक्टिंग जजेस, ऍडहॉक जजेस अँड रिटायर जजेस ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा पॉइंट आहे आपला सीट अटेंडन्स म्हणजे काय. तर सीट अटेंडन्स म्हणजे थोडक्यात द लोकेशन ऑफ सुप्रीम कोर्ट ऑर द बिल्डिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट. तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑलरेडी असाइन और प्रिस्क्राइब the seat attendance or the building or the location of the Supreme Court at New Delhi. तर दिल्लीमध्ये याचं लोकेशन आपण सीट अटेंडन्स म्हणजे त्याचं लोकेशन कुठं आहे सुप्रीम कोर्ट दिल्लीमध्ये आहे आणि ते ऑलरेडी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण मगाच्या पूर्ण वरील पॉइंट मध्ये मी सांगितलेलं आहे की काही गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत, काही गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही आहेत. तर सीट अटेंडन्स हे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मेकरने इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. मग आता ते दिल्लीमध्ये आहे, दिल्लीमधनं दुसरीकडे करू शकतो का आपण. तर आपण म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते करू शकतात विथ द अप्रुव्हल ऑफ प्रेसिडेंट. ते करू शकतात. दिल्लीवरनं कोलकाता, मुंबई या ठिकाणी लोकेशन चेंज करू शकतात का, सीट अटेंडन्स चेंज करू शकतात का. तर ते करू शकतात, पण त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना प्रेसिडेंटच्या परमिशनची आवश्यकता लागेल. प्रोसिजर ऑफ द कोर्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोसिजर ऑफ द कोर्ट. प्रोसिजर मीन्स देअर ऍडमिनिस्ट्रेशन, की कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट काम करणार आहे. तर सुप्रीम कोर्टचे जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो करत असताना सुप्रीम कोर्ट स्वतःसाठीच एक फ्रेमवर्क तयार करतं, स्वतःसाठी एक लॉ तयार करतं आणि त्या पद्धतीनं कोर्टचं काम चालू असतं. फॉर एक्झाम्पल रिगार्डिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, या संदर्भामध्ये जर कुठली केस सुप्रीम कोर्टमध्ये असेल तर बाय द प्रोसिजर ऑफ द कोर्ट त्याद्वारे सुप्रीम कोर्ट विशेष लक्ष देऊन म्हणजे त्या ठिकाणी 5 जजेसचा बेंच तयार करून 4 जजेसचा बेंच तयार करून ते विषय किंवा ते केसेस प्रोसिजर ऑफ द कोर्ट मध्ये निकाली काढू शकतात. आणि ह्या सर्व केसेस ओपन केसेस असतात हे लक्षात ठेवायचं. ओपन केसेस, that is the procedure of the court, that is mean the work of the Supreme Court. Okay, and my dear friends, the next important topic is the independence of the Supreme Court, that is mean का सुप्रीम कोर्ट यांना स्वायत्ता असणं गरजेचं आहे, इंडिपेंडन्स असणं गरजेचं आहे, त्यांच्या कामामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये असं गरजेचं आहे. कारण भारतामध्ये जी सुप्रीम कोर्ट आहे किंवा भारतामध्ये जी आपली न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था इतकी मजबूत आहे की त्या मजबूत असल्या कारणामुळेच की दुसऱ्या महायुद्धानंतर देखील भरपूर देश भारतासोबत स्वतंत्र झाले, पण तरीही जर आज आपण शेजारी राष्ट्र आपला बघितला पाकिस्तान, आपल्या अगोदर तो स्वतंत्र झालेला आहे पण तो तेवढा प्रबळ किंवा शक्तिशाली दिसून येत नाही कम्पेअर टू इंडिया. मग त्याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे आपली न्याय व्यवस्था. आणि आपली न्याय व्यवस्था एवढी प्रबळ आहे, एवढी स्ट्रॉंग आहे, त्यामुळेच आज आपला इंडिया एवढा स्ट्रॉंग पद्धतीमध्ये काम करू शकतोय. त्यामुळे इंडिपेंडन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट हा टॉपिक खूप महत्वाचा आहे की सुप्रीम कोर्टला आपण किती इंडिपेंडन्स आपल्या इंडियामध्ये दिलेलं आहे. तर नेक्स्ट टॉपिक असणार आहे आपला इंडिपेंडन्स ऑफ सुप्रीम कोर्ट. या इंडिपेंडन्स ऑफ सुप्रीम कोर्ट मध्ये पॉइंट्स असतील कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी आपण ते पाहूया.